आज आपण अगदी सोपी आणि झटपट होणारी शेपूची भाजी बनवणार आहोत. तर बनवताना काय करतो आपण, नेहमी मुगाच्या डाळीतली किंवा पातळ बनवतो. तर अगदी आज आपण मसूरच्या डाळीमधली शेपूची भाजी बनवणार आहोत. करायलाही सोपी आहे आणि खरंच रुचकर लागते. तुम्ही डब्यातसुद्धा देऊ शकता किंवा कुठे प्रवासात जायचं असेल तर तुम्हाला ही भाजी करून नेता येईल अशी मस्त भाजी लागते. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे. आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतर जी आहे ती भिजत घालायची आहे. तर भिजत घालून ठेवायची. नंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची, तोपर्यंत डाळ भिजू द्यायची आहे. एक जोडी मी शेपूच्या भाजीची घेतलेली आहे. तर शेपूची भाजी घेताना व्यवस्थित आपल्याला निसून घ्यायची, काड्या काढून टाकायच्या आणि आबडधोबड चिरून घ्यायची. जास्त बारीक नाही करायची. जास्त बारीक जर केली ना तर भाजी एका ठिकाणी गोळा होते आणि डाळ बाजूला राहते. थोडी आबडधोबडच चिरून घ्यायची आहे. तर ते आबडधोबड मी भाजी पूर्ण चिरून घेतली. चिरून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला पूर्ण भाजी काढून घ्यायची आणि मोकळी करून घ्यायची आहे परत भाजी. तर एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर त्यात आपल्याला पाणी घालून बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे. त्यात 10 ते 12 मी लसूण पाकळ्या घेतल्यात आणि 1 चमचा जिरं घ्यायचं आहे. आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्यात 8 ते 10. तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर कमी केल्या तरी चालतील. तर इथे जाडसर असं वाटण करून घेतलं आहे मी. जास्त बारीक नाही करायचं, पाणी घालून करायचं नाही. परत थोडंसं जाडसरच असं वाटण करून घ्यायचं आहे. जाडसर वाटण करून घेतलं की आपण जी डाळ भिजत घातलेली त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला डाळ आता भाजीसाठी वापरायची आहे. तर 4 ते 5 मिनटं डाळ चांगली भिजलेली आहे. तर आता काय करायचं, पुढची प्रोसिजर करायची आहे. कढई घेतली मी. कढईमध्ये चांगलं 2 चमचे तेल घालायचं आहे. त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे. तेलामध्ये हळद घातली की आपण जे वाटण करून घेतलं हिरव्या मिरचीच्या पेस्ट ते घालायचं आहे. गॅस ते मिडियमच ठेवायचा, जास्त फुल नाही करायचा, नाहीतर आपली टाकलेली हळदसुद्धा जळून जाईल आणि वाटण जे केलेलं आहे ते सुद्धा जळून जाईल. तर त्यासाठी मी पूर्ण वाटण त्यामध्ये घालून घेते. वाटण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, कारण आपण ज्या कच्च्या मिरच्या घातलेल्या आहेत ना, थोड्याशा फ्राय करून घेतल्या की कच्चेपणा त्याचा कमी होईल थोडासा. तर इथे व्यवस्थित आपण फ्राय करून घेतलं की लगेचच आपण जी डाळ करून घेतलेली होती, म्हणजे फ्राय झाल्यानंतर आपण डाळ भिजत जी घातलेली आहे मसूरची डाळ अर्धी वाटी ती घालायची आहे. तर डाळसुद्धा आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची. फ्राय केल्याने काय होतं, डाळीला चव छान येते. नाहीतर आपण कच्ची जर टाकली त्याची चव इतकी छान येत नाही. म्हणून तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची 1 ते 1.5 मिनटासाठी. 1 ते 1.5 मिनटासाठी फ्राय करून घेतली पूर्ण डाळ. तर चांगली मोकळी आपली डाळ झालेली आहे आणि फ्रायसुद्धा झाली. तर आता त्या स्टेजवरती आपण शेपूची जी भाजी घेतलेली आहे ती घालायची आहे. पूर्ण भाजी आतमध्ये टाकून घ्यायची, म्हणजे कढईमध्ये टाकायची आहे. टाकल्यानंतर काय करायचं, एकसारखं त्याला आपल्याला हलवून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जाडसर भाजी जी कापून घेतलेली होती त्यासाठीच, कारण बारीक जर भाजी कापली आपण तर काय होतं, जागी गोळा राहतो भाजीचा आणि डाळ मिक्स होत नाही आहे. तर कधी शेपूची भाजी करताना, शेपूची भाजी जी करतोय आपण थोडीशी आबडधोबड चिरली की शेपूची भाजी अगदी मस्त होईल. तुम्हाला बेसन पिठातली जर करायची म्हटलं तर तिला बारीकच लागते. तर ते व्यवस्थित आपलं मिक्स करून झालं आहे, म्हणजे डाळीमध्ये आपली डाळ मिक्स झालेली आहे. आणि इथे गॅस थोडासा आपल्याला आता वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे आपली भाजी जी आहे ती डाळीमध्ये मिक्स झाल्यानंतर थोडीशी तीसुद्धा आपल्याला नरम करून घ्यायची आहे. म्हणजे तिखट आपलं जे घातलेलं आहे आणि डाळीतलं तेलसुद्धा घातलेलं आहे ते व्यवस्थित भाजीला आणि डाळीला लागलं की मग नंतर आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत. तर व्यवस्थित आपली डाळ आणि भाजी फ्राय करून झालेली आहे. तर भाजीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातलं आणि तुम्हाला जर वाटलं बिना पाण्याची शिजवायची असेल तर काय करायचं, मंद जो सगळ्यात कमी गॅस आहे त्याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यायची आहे. पण मी काय करते, थोडंसं आपल्याला भाकरीसोबत पोळीसोबत जर खायची म्हटलं तर थोडीशी नरमसुद्धा हवी असते. तर त्यासाठी मी इथे काय करणार, मीठ घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतली भाजी. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर ते व्यवस्थित मी अर्धा ग्लास पूर्ण पाणी घातलं आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला भाजीला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला जास्त पाणी शिजायला घालायची गरज पडणार नाही. थोडंसं परत घालायचं असलं शिजण्यासाठी तर घालू शकतो. तर ते व्यवस्थित अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर चांगलं उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर भाजीची डाळ जी आहे भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि मंद आचेवर शिजण्यासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर 4 ते 5 मिनटात तुमची भाजी रेडी होईल, म्हणजे शिजून अगदी व्यवस्थित होईल. तर इथे पाणी आपलं पूर्ण संपलेलं आहे आणि डाळ जी आहे ती चांगली शिजलेली सुद्धा आहे, कारण भिजत घातलेली डाळ होती आणि मसूरची डाळ 100% लवकर शिजते. तर शिजत आल्यानंतर मी काय केलं आहे, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. याने काय होतं, नंतर घातल्याने थोडासा जो फ्लेवर आहे शेंगदाण्याचा तो मस्त लागतो. आपण तेलामध्ये घातला तोही छान लागेल, पण नाही घातला वरतून जर घातला तर ट्राय करून बघा, खूप मस्त लागेल ही भाजी. तर शेंगदाण्याचा कूट आपण 2 चमचे घातला. व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची. परत 2 मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटं झाल्यानंतर आपली भाजी आता रेडी झाली आणि मस्तसुद्धा झालेली आहे. तर गरमागरम भाजी करायलाही सोपी. तुमच्याकडे आजच जर शेपूची भाजी असेल तर अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल ही भाजी कशी झालेली आहे. तर
अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या भाजीसोबत आणि नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.